नमस्कार. अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत फक्त एक कच्च्या बटाट्यापासून छान कुरकुरीत असा पदार्थ, जो तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा संध्याकाळी चहासोबत सुद्धा खाऊ शकता. अगदी भन्नाट असा हा पदार्थ आहे आणि फक्त एक कच्च्या बटाट्यापासून आपण हा बनवलेला आहे. तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बाहेर पाऊस पडतोय आणि मस्त अशा वेळी गरमागरम कुरकुरीत पदार्थ खायला खूप मजा येते. चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण बघा. तर एक कच्च्या बटाट्यापासून भन्नाट आपण आता हा पदार्थ तयार करूया आणि बनवायला खूप सोपा आहे. कमी वेळेमध्ये होतो. खायला खूप मजा येते चटणीसोबत, सॉससोबत. तर बघा आता आपण इथे एक कच्चा बटाटा घेतलेला आहे. बटाट्याची साल काढून घेतली. एक मध्यम स्वरूपाचा आपल्याला बटाटा घ्यायचा आहे. खूप मोठा घ्यायचा नाही. तर बटाटा इथे अर्धा खराब असल्यामुळे मी तो कट करून घेतला आहे. म्हणजे आपण एक मध्यम साईजचा एक बटाट्याचा किस इथे तयार करून घेणार आहे. साल काढून घेतली होती. पाण्यामध्ये बटाटा ठेवून घेतला होता म्हणजे तो काळा पडत नाही. आता या पाण्यामध्येच आपण किस तयार करून घेतलाय बघा. अशा पद्धतीने किस आपला तयार करून झालेला आहे. आता हा किस आपल्याला एक 2-3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही असं स्टार्च असतो तो संपूर्ण निघून जातो. आणि हे बघा पुन्हा एकदा मी याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेतलं. अगोदर 2-3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर पुन्हा अर्धा कप आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊया. तर इथे मी 2 चमचे याच्यामध्ये मैदा घालून घेणार आहे आणि 2 चमचे याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेणार आहे. अगदी भन्नाट असा हा कुरकुरीत आपला नाश्ता तयार होणार आहे. याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालून घेतली. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर मस्त चटपटीत असा हा पदार्थ आपला तयार होतो. अजिबात तेलकट होत नाही. आता याच्यामध्ये 1 चमचा आपण तीळ घालून घेतले आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि छान असं आपल्याला आता हे एकत्र करून घ्यायचं. याच्यामध्ये जास्तीचं आता अजिबात पाणी घालायचं नाही. पिठाच्या ज्या काही गुठळ्या होतील त्या चमच्याने छान अशा मोडून घ्यायच्या आणि छान असं हे एकत्र करून घ्यायचे. 2-2 चमचे आपण याच्यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ आणि 2 चमचे मैदा घालून घेतला. चवीप्रमाणे मीठ घालून छान असं खलवून एक साईडला आपण झाकून ठेवलंय. आता आपण एक भांडं घेतलंय आणि याच्यामध्ये आपण 1 कप पोहे घेतलेले आहे. पोहे तेच आहे आपण जे कांदा पोहे खातो रेग्युलर तेच पोहे घेतलेले आहेत. आता पोहे आपल्याला छान असे 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे. पोह्यामध्ये पाणी घालून घेतल्यानंतर बघा याच्यामध्ये पावडर असते. तर अशा पद्धतीने 2 पाण्याने धुवून घेतल्यानंतर पोह्यामध्ये असं हाताने पुन्हा एकदा पाणी शिंपडून घ्यायचे. म्हणजे अगदी एक 3 ते 4 चमचे पाणी आपण याच्यामध्ये शिंपडून घेऊया. म्हणजे पोहे अगदी मस्त असे मऊ लुसलुशीत असे भिजले जातात. तर बघा एक 5 मिनिटासाठी असं झाकण ठेवलं होतं आणि पोहे अगदी असा लगदा तयार झाला आहे. अशा पद्धतीने आपले पोहे भिजलेले आहेत. अशा पद्धतीने पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे. खूप पाणी घालायचं नाही. अगदी आपण 3-4 चमच्याचा पाण्याचा शिंपडा घातला होता याच्यावरती म्हणजे अगदी मस्त असं आपण जसं पीठ मळून घेतो ना तशा पद्धतीने आपल्याला आता हे मळून घ्यायचे. तर बघा मी चांगलं असं हे मळून घेतलंय. चांगलं एकजीव झालेला आहे. अगदी चिक जसा असतो ना आपला गव्हाचा असं बघा हातावरती घेतल्यानंतर अगदी मस्त असं त्याच पद्धतीने आपलं हे झालेलं आहे. अगदी मस्त मळून घेतलं पिठाप्रमाणे. आता याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घेतले. 2-3 हिरव्या मिरच्या अगदी बारीक अशा चिरून घेतलेल्या घालून घेतल्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे दही घालून घेऊया. तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने 2 चमचे फ्रेश आपण दही घालून घेतले. खूप छान अशी चव लागते. आता छोटा तुकडा आपण इथे अद्रकचा घेतलाय आणि अद्रक आपण किसून घालून घेतलं. पुन्हा अर्धा चमचा आपण चिली फ्लेक्स घालून घेतली आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं. आता याच्यामध्ये मोठे 2 चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घालून घेतली. आता हे छान असं एकत्र करून घ्यायचे. बस एवढ्या साहित्यामध्ये आपण भन्नाट असा नाश्ता तयार करणार आहोत. तर छान असं अगोदर चमच्याने एकत्र करून घेतलं आणि हाताने आपल्याला हे चांगलं असं घट्टसर मळून घ्यायचे. तर बघा असं मस्त मळून घेतल्यानंतर हाताला थोडंसं तेल चोळून घेतलं. आता याच्यामधून छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि हातावरती चांगला एकजीव करून घ्यायचा. बघा हाताला तेल लावल्यानंतर अजिबात हाताला चिकटत नाही. मस्त असं आपलं हे घट्टसर मळून झालं होतं. त्याच्यामुळे अजिबात साईडला सुद्धा चिरा जात नाहीत. अशा पद्धतीने हातावरती थापून घ्यायचं आणि मध्यभागी होल करून घ्यायचा आणि मस्त असा वडा आपला इथे तयार झालेला आहे. तर आपण खूप वेळा भिजवलेल्या डाळींचे वडे बनवतो किंवा डाळ तांदळाचा वडा बनवतो. मिश्र डाळींचे वडे बनवतो, रव्याचे बनवतो, तांदळाच्या पिठाचे बनवतो. पण हे वडे तुम्ही नक्की बनवून बघा. एक कच्चा बटाटा आणि 1 कप पोह्यापासून संपूर्ण कुटुंबासाठी मस्त भन्नाट असा हा नाश्ता तयार होतो. बघा किती मस्त असा वडा झालाय आणि आपण जे साईडला मिश्रण करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बुडवून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचा. बस मस्त असे आपले कुरकुरीत असे हे नाश्त्यासाठी वडे तयार होतात.
तर बघा संपूर्ण वडे इथे मी बनवून ताटामध्ये ठेवलेत आणि दिसायला किती भन्नाट असे दिसत आहेत. खूप सुंदर आपण याच्यावरती चिली फ्लेक्स घातली, कोथिंबीर घातली तर खूप छान असे दिसत आहेत. आता आपल्याला हे जे मिश्रण बनवून घेतलंय त्याच्यामध्ये बुडवायचे आणि लगेच तळायला घ्यायचे. अजिबात फुटत नाही, तेलकट होत नाही, खायला खूप छान, बाहेरून असे कुरकुरीत आतून सॉफ्ट असे हे खायला सुद्धा छान लागतात. सॉस बरोबर खाऊ शकतो, चटणी बरोबर खाऊ शकतो आणि बनवायला देखील खूप सोपे आहे. अजिबात जास्त काही मेहनत नाही, खूप जास्त साहित्य नाही. आता इकडे आपण पॅनमध्ये तेल ठेवलं होतं, तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण काठी चमचा जो असतो ना, त्या काठी चमच्याने याच्यामध्ये एक एक वडा सोडून घेणार आहोत. सुरुवातीला आपण 3 वडे सोडून घेऊया. तेल फक्त आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, तरच याच्यामध्ये वडे घालून घ्यायचे, नाही तर ते खाली पॅनला चिकटू शकतात. आता झाऱ्याने याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला तेल घालायचं आहे बघा. आणि एक बाजू जी आहे ती पूर्ण छान अशी तळल्याशिवाय आपल्याला पलटी करायची नाही. आपण जर याला लगेच झाऱ्या जर लावला तर ते ना फुटू शकतात आणि हलक्या हाताने आपल्याला हे पलटी करून घ्यायचे. तेल चांगलं कडकडीत गरम असलं की अजिबात खाली पॅनलाही चिकटत नाही आणि फुटत सुद्धा नाही आणि जास्त तेलसुद्धा शोषत नाही. तर बघा आता अशा पद्धतीने आपण हे छान असे क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही साईडनी तळून घेऊया. बाहेर मस्त पाऊस पडतोय, अशा वेळी असा गरमागरम आणि कुरकुरीत नाश्ता खायला सगळ्यांनाच आवडतो. तर एकदम सोप्या पद्धतीने किंवा संध्याकाळी 4 ते 5च्या वेळेमध्ये चहा बनवतो त्यासोबत खाण्यासाठी सुद्धा एकदम मस्त असा सोपा पदार्थ आहे. नक्की बनवून बघा. एक साईड चांगली क्रिस्पी झाल्यानंतर दुसरी देखील आपल्याला छान अशी तळून घ्यायची आणि मस्त असे हे वडे आपल्याला तळून घ्यायचे. तर बघा एकही वडा आपला इथे तेलामध्ये फुटला नाही, खूप छान असा कलर आलेला आहे. आता ह्या पद्धतीने आपल्याला सगळे वडे जे बनवून घेतले ते तळून घ्यायचे. एक एक वडा जे मिश्रण बनवून घेतलंय आपण त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचा आणि छान असा रंग येऊपर्यंत तळून घ्यायचे. तर बघा किती मस्त कलर आलेला आहे. अशा कलरवरती तळून घ्यायचे म्हणजे छान असे कुरकुरीत होतात. तर सगळे वडे आपले इथे तळून झालेत आणि मस्त असा कलर आलेला आहे. छान असे कुरकुरीत झाले. त्याच्यावरती आपण जे तीळ घालून घेतले ना तर खूप सुंदर दिसत आहेत. बाहेरून क्रिस्पी आतून मऊसूत असे हे वडे आपले इथे चहासोबत खाण्यासाठी किंवा सकाळी नाश्त्यामध्ये खाण्यासाठी तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.